त्या घटनेकडं आणि कुठेतरी लोकशाही राहिली नाहीये का महाराष्ट्रामध्ये किंवा कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये राज्यात असं वाटतंय? निश्चित स्वरूपात हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थेट स्वरूपामध्ये देत असताना मन कासावीस होतं. कारण जे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते लोकशाही आता मान्य नाही अशाच प्रकारचं एक चित्र आहे. आणि आजचा दिवसच यासाठी का निवडला, तर भारताचं संविधान हे ज्या दिवशी लिहून पूर्ण धरून राष्ट्राच्या प्रती अर्पित केलं, याच दिवशी अशी घटना होणे म्हणजे आम्हाला संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, हाच असणारा याच्यामागचा भाव आहे. आणि यापूर्वी आधी सांगितल्यानुसार याच्याच दिवशी पाकिस्तानने जसा हल्ला केला होता, आतंकवादी हल्ला, तो जसा भारताच्या संविधानावर लोकशाहीवर होता, तसाच आजचा देखील या ठिकाणचा भ्याड हल्ला आमच्या जिल्हाध्यक्षावर त्याचसारखा आहे. आणि ही सर्व एकंदरीत जी वाटचाल आहे यामध्ये करता करविते जरी कोणी दिसत असले तरी याच्यातले मुख्य जे आहे कल्प्रेट, याचे मुख्य जे आका आहेत, हे दुसरे तिसरे कोणी नसून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने राजरोज संपूर्ण महाराष्ट्रावर अशा घटना घडत आहेत. आजची घटना जशी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना झाली, अगदी तशाच स्वरूपामध्ये नरेंद्र दाभोळकर यांना देखील तशाच पद्धतीने खून हा मॉर्निंग वॉकच्या वेळेस झाला होता. तर जाणता आणि शहाणा करत असताना शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आणि एकंदरीत वाटचालीची प्रेरणा दिली अशा गोविंद पानसरेजींचाही खून सकाळच्याच वेळेस घरात घुसून केला. ज्या पद्धतीने शिवाजी कोणता पुस्तक लिहिल्यामुळे गोविंद पानसरेंचा खून झाला, अगदी त्याच विचाराच्या अनुषंगानं ही एकंदरीत महाराष्ट्रातली वाटचाल ही सर्व सुरू आहे. आणि आपण बघत असाल की शिवाजी महाराजांचं नाव पुढे करायचं आणि लोकशाही बुडवणाऱ्या लोकांनी, संविधान न मानणाऱ्या लोकांनी हल्ला करायचे. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्याही वेळेस शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला होता, आजच्याही घटनेत शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे एकंदरीत ही सर्व मोटोस ऑपरेंडी आहे, ही कशी आहे याच्यातलं साम्य आपण सर्वजण बघतो. नथुराम गोडसे जसा कोल्ड ब्लडेड मर्डर करत होते, त्यांची मोटोस ऑपरेंडी होती नथुराम गोडसेची. मोटोस ऑपरेंडी या घटनेच्या माध्यमातून लोकशाहीला तिरांजली देण्याच्या त्यांच्या एकंदरीत या मंत्री त्यांच्या गृह विभागाच्या कारभारावरून हे सिद्ध होत आहे. तुम्ही पोलिसांशी देखील चर्चा केली, काय नेमकी चर्चा झाली पोलीस विभागाशी? पोलिसांच्या जवळ हे सर्व जे फॅक्ट्स होते, आम्ही त्यांच्याशी मेरिटवर चर्चा केली. त्यांना म्हटलं की कुठल्याही भावनिक आणि जर तर तू आमची गाय मारली आम्ही तुझं बासरी मारतो या अनुषंगाने चर्चा नाही, तर जे फॅक्ट्स आहेत, जे मिनिट्स आहेत, जे डॉक्युमेंटरी जे एव्हिडन्स आहेत, त्या अनुषंगानं त्यांच्याशी तब्बल 2 तास चर्चा झाली. चर्चा मेरिटवर झाल्यामुळे कुठेही त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नव्हतं. आजच्या घटनेच्या अनुषंगानं तर जेवढे गुन्हे दाखल करायचे होते ते तेवढे त्यांनी केलेले आहेत. मात्र याचे जे मुख्य सूत्रधार आहेत हे कोण, या संदर्भामध्ये अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे, अशा स्वरूपाची त्यांच्याशी ही चर्चा झाली. तर 2 प्रकरणात नगरसेवक पदाला उभं राहू नको म्हणून आणलेला दबाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं आणि तिथून थेट पेश करणं, या संदर्भामध्ये सर्व त्या ठिकाणच्या आमच्याजवळची माहिती त्यांच्याजवळ दिली. त्यांनी त्याची दखल घेत असताना ताबडतोबीनं 24 तासात या संदर्भामध्ये तपास करू अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं. त्यासोबतच या ठिकाणी काही पोलीस विभागातले काही झारीतले शुक्राचार्य जे आहेत ते त्यांच्या आकाच्या इशाऱ्यावर श्रीरामपूरमध्ये कार्यरत होते. अशा 8 वर्षापासून या ठिकाणी जे सेवेत आहे. आणि आश्चर्य हे आहे की निवडणूक आयोगाच्या सक्त सूचना असताना, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेला आहे. आणि न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही, इलेक्शन कमिशनच्या निर्देशानंतरही एक पोलीस जो ठाणेदार, पोलीस निरीक्षक जो आहे तो इथे 8 वर्षापासून कसा राहतो, हे देखील एक आश्चर्य आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी त्या ठिकाणी आमच्या भेटीच्या दरम्यान त्यांनी मान्य केलं.
आम्ही त्यांना करायला लावली आहे आणि त्या ठिकाणी अधिकची कुमक आणि अधिकची सुरक्षा ही दिल्या जाईल. चुन चुन के उठाएंगे अशा स्वरूपातला एक संदर्भ श्रीरामपूरमध्ये जो ऐकायला मिळत होता. त्यातले 3 जणांवर कारवाई केली, 3 राहिले. तर त्या 3च्या अनुषंगानं आपण हे 3 कसे उचलले आणि का उचलणार आहे या संदर्भात देखील त्या ठिकाणी एक चर्चा होत असताना कोणालाही नाक उचलल्या जाणार नाही हे सांगितलं. मात्र सदर रक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ असं पोलीस विभागाने काम करावं. खल संरक्षणार्थ आणि सज्जन निग्रहणार्थ पोलीस विभाग नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी. हे सांगत असताना श्रीरामपूर या ठिकाणचे लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम, या ठिकाणी 10 कट्टे सापडणं, अजून 100च्या वर कट्टे गावात असल्याची शक्यता ही त्या ठिकाणी आम्ही तक्रार स्वरूपात मांडली. आणि हे सर्व असणं म्हणजे अगदी विपरीत स्वरूपात या ठिकाणी पोलीस विभाग काम करत आहे. असं दहशतीचं राजकारण करत आहेत. तुम्हाला असं वाटतं त्यांचं हे सगळं? हे निश्चित वाटायचं हाताच्या कंगणाला आरसा कशाला, त्यामुळे निश्चित अशा स्वरूपाचं आहे. त्यांच्याकडून अशा स्वरूपाच्या कुठल्याही दबावाची आणि ही जी कार्यप्रणाली आहे याची अजिबात अपेक्षा नाही. मी आमदार असताना ते आमचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्या नेतृत्वात मी सभागृहामध्ये होतो. एक सहकारातलं मोठं एक योगदान असणारा त्यांचा वारसा आहे. लढत नावाचं त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार आहे. हा असणारा वारसा कुठे आणि आज जे काही बघायला मिळतं ते कुठे, यातली तफावत बघून निश्चित दुःख झालं. आणि त्या दुःखाच्या अनुषंगानं असंही वागणं बरं नवं ही देखील एक भावना माझी या निमित्ताने व्यक्त होत आहे. इथे सध्या नगरपालिकेचं राजकीय सुरू आहे, सभा आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातनं झालेलं वक्तव्य जे आहे त्याच्या संदर्भाने कुठेतरी ही मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं जातंय की छत्रपतींबद्दलचं जे वक्तव्य आहे यातनं महायुतीचे लोक आरोप करत आहेत की काँग्रेसचं छत्रपतींबद्दलचं काय प्रेम आहे, त्यांच्याबद्दलची काय आस्था आहे हे आज समोर येत आहे. शिवाजी कोण होता नावाचं जे पुस्तक आहे हे गोविंद पानसरेंजींनी लिहिलेलं पुस्तक, हा संदर्भ आपल्यासाठी पुरेसा आहे. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव शिवाजी हायस्कूल हेच होतं. अनेक चौक शिवाजी चौक म्हणून ओळखल्या जातात. शिवाजी नगर म्हणून देखील अनेक भाग आहे. त्यामुळे बात का बतंगड आणि नॉन इश्यूला इश्यू करण्याचा हा प्रकार आहे. शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आन बान शान आहे. एवढंच नाही तर काँग्रेसचा दावा विचारत असताना भारताच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र हे भारताच्या मूळ संविधानात आहे. त्यामुळे शिवाजी महाराज कृपया आम्हाला शिकू नये. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे होण्याच्या पूर्वी मावळ्यांच्या सोबत शिवाजी महाराज हे लढाई करत असताना एकामागे किल्ले जिंकले आणि राज्याभिषेकाची जेव्हा वेळ आली तेव्हा शिवाजी झालेला आहे. शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाकारणारी सावित्रीबाई फुले मुलींना शिकवतात आणि मुलींचं शिक्षण म्हणजे धर्मबडू आहे हे तत्वज्ञान घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने कृपा करून आम्हाला पुरोगामित्व स्वीकारू नये. सोयीनुसार शिवाजी महाराज वापरणं बंद करावं. पण पहिले गागा भट्टा करवी जो आमच्या छत्रपतींचा आम्हाला राज्याभिषेक करावा लागला आणि त्यावेळेस आपल्या पूर्वजांनी तो आम्ही राज्याभिषेक करणार नाही हे नाकारलं होतं. याबद्दल भारतीय जनता पक्षाने पहिले माफी मागावी. ही तर तुम्ही नको म्हणताय ना. टीका केल्यानंतर विचारण्यात आला तो प्रश्न, तर त्यांनी सांगितलं की मी त्यांना ओळखत नाही त्यामुळे उत्तर का देऊ. ते मला त्यांनी ओळखलं नाही तर माझी काही हरकत नाही. आणि मी सर्वसामान्य परिवारातला आहे. माझे आईवडील आमदार नव्हते, खासदार नव्हते, माझ्याजवळ कारखानदारी नाही, माझी काही खूप मोठी कंपनी नाही, माझा कोणता व्यवसाय नाही आणि मी सर्वसाधारण एक कार्यकर्ता एक माणूस असल्यामुळे मला त्यांनी ओळखावा माझा काही अजिबात हट्ट आणि आग्रह नाही. तसंच मी एकाच पक्षात राहिलो, मी काही पक्ष बदलले नाही, माझं काही क्रिमिनल आणि कुठलं रेकॉर्ड नाही, त्यामुळे त्यांनी त्या अर्थाने मला काही ओळखावं असंही नाही. आता 288 आमदारापैकी मी 5 वर्ष एक सभागृहात होतो. मला असं वाटत होतं की ते खारीक खोबरं बदाम खात असल्यामुळे पहिल्यापासून त्यांना ती सुविधा उपलब्ध असल्यामुळे ते खूप तल्लख बुद्धी त्यांची असावी आणि एक त्यांचा विरोधातला का आमदार असे ना त्याला ते ओळखत असतील असं माझा समज होता.
त्यांनी तो माझा गैरसमज दूर केला, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. 25-50 वेळेस सभागृहामध्ये प्रश्न विचारताना किंवा चर्चेच्या अनुषंगानं त्यांनी काही उत्तरं दिलेले होते. मला काही त्याचं स्मरण करून द्यायचं नाही. ते मला ओळखत नाही तर मी कोण आहे? मी सामान्य कार्यकर्ता. ती त्यांनी ध्यानात घ्यावी व गुंडागर्दी करणारे लोक कोण त्यांना ओळखावं, संविधान डुबवणारे लोक कोण त्यांना ओळखावं, लोकशाही डुबवणारे कोण लोक त्यांना ओळखावं आणि त्यांना ओळखून त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मला ओळखलं नाही, मी विस्मरणात गेलो असेल तरी हरकत नाही. मात्र लाडक्या बहिणीला 1,500चे 2100 रुपये देऊ सांगितलं होतं, ते लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू सांगितलं होतं, ते लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवत असताना आपल्या नरेंद्र मोदीजींनी दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ म्हटलं होतं, ते लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ ते सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा. 15 लाख लक्षात ठेवले नाही तरी चालेल. तर मला ते ओळखत नसतील तर काही त्याच्यात हरकत असायचं कारण नाही. मी सामान्य आहे म्हणून ते मला ओळखत नाही. मात्र महाराष्ट्राची खरी ओळख जी आहे ती पुरोगामित्वात आहे, सभ्य सुसंस्कृत राजकारणात आहे. ती त्यांनी जरूर बाळगावी. त्यांनी क्रूर पद्धतीने प्रशासन करू नये, त्यांनी लोकशाहीला लटकवू नये, एवढीच या निमित्तानं त्यांच्याकडून असणारी नागरिक या नात्यानं संविधान दिवसाच्या निमित्तानं ही अपेक्षा आहे. त्यांच्या संदर्भात मी कुठलाही असंवैधानिक शब्द वापरलेला नाही, जोड अक्षराच्या स्वरूपाने उल्लेख केलेला नाही. त्यांना इतर काही विश्लेषणं जी लावल्या जातात मी त्याचाही निषेध करतो, तेही मी त्या ठिकाणी वापरलेले नाहीत. मी जे बोललेलो आहे ते सभ्य आणि सगळ्या पार्लमेंटरी भाषेत बोललेलो आहे. मात्र मुळात मुद्दा लक्षात घ्या, मी वर्मावर बोट ठेवत असल्यामुळे जे चवताळून भाजप माझ्यावर जी पेटून उठली आहे ते माझं तोंड काळे करण्याची जी भाषा करतात आहे त्यांना वाटेल ते करावं. मी काही घाबरणार नाही. मात्र एकंदरीत आज महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे काळे कारभार काळं बेरं जे चाललंय ते मात्र त्यांनी दुरुस्त करण्याच्या अनुषंगानं सूचना कराव्या. खरं तर 2 तारखेला पालिकांसाठी निवड मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र गुलाबराव पाटील म्हणतात की 1 तारखेला रात्री घराबाहेरच झोपा कारण लक्ष्मी येणार आहे. कसं लक्ष्मी दर्शन हे जे लोकशाहीमध्ये आपल्याला जे बघावं लागतं आहे आणि जो एक नंगा नाच जो चालला आहे हा खरोखर मन कासावीस होतं. शेवटी आपण कुठे चाललो आहोत हा मूलभूत आणि या भ्रष्टाचारातून वामार्गाने मिळवलेल्या सगळ्या संपत्ती एक और तमाशा देख नावाचं नाट्य हे निवडणुकीच्या अनुषंगाने लढत आहेत. त्यामुळे तमाशा बघण्याकरता रात्री पैसे वाटण्यातील हे सत्य आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा जे गृहविभाग जो आहे देवेंद्र फडणवीसांचा हा चुप्पी साधेल आणि राजरोष पद्धतीनं या लोकशाहीला डुबवण्याचं जे कारस्थान आहे हे शेवटावर जाईल. हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी त्याला दुजोरा देत असताना हो म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये एकीकडे महायुतीचे सगळेच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत नगरपालिकेचा, मात्र त्या मानाने आघाडीचा तसा प्रचार सुरू असलेला दिसत नाही. मोठ्या कुठे सभा होत नाही, मोठे नेते दिसत नाहीये. इथले तुमचे बाळासाहेब थोरात जे आहे CWCचे नेते यांनी तर काँग्रेस पक्षाऐवजी थेट स्थानिक आघाडी करून तिथे निवडणूक लढवत आहेत. हे सगळं मी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं 18 तारखेपासून प्रचार दौरे हे सुरू केलेले आहेत. माझ्या 52 सभा करणारा काँग्रेस होता हे देखील मी सविनय आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. थँक्यू. अशा याचं प्रेम दाखवलं जात आहे. मुंबई IIT मुंबई केलं जावं असं एकीकडे मागणी असताना केंद्रीय मंत्री म्हणतायत की बरं झालं IIT बॉम्बेच ठेवला. एकंदरीत जे महाराष्ट्रातली मराठी जी भाषा आहे आपली ही मराठी भाषा ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे आणि मराठी हा आपला धर्म देखील आहे. आणि हा वाचवण्याच्या आणि याचं संवर्धन संरक्षण करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी सरकार जे आहे ते कमी पडतं आहे. तिसऱ्या भाषेची जी सक्ती हा देवेंद्र फडणवीसांचा जो कावा आहे हा कुठेतरी मराठी भाषेच्या छातीत खुपसलेला खंजीर आहे. संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्यांनी हातात हात घालून काम करावं आणि विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे या अनुषंगानं आपण पुढे जावं. मात्र मराठीच्या अनुषंगानं संवर्धन न करता त्याचं जे राजकारण जे होतं आहे, जो राजकारणाचा बाजार जो मांडला जात आहे हा निषेधार्ह आहे. क्लासिकल लँग्वेज अभिजात भाषा म्हणून मराठीला जरूर दर्जा दिला गेला,
मात्र त्यासोबत ज्या 10 गोष्टी करायच्या असतात, प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी हे भारतभरातल्या असलं पाहिजे, त्याचा कक्ष उघडणे, त्याचं रिसर्च सेंटर एक उपलब्ध करून देणे, त्याच्यामध्ये बजेट कोणतीही तरतूद नाही, नुसती घोषणा ज्या आहेत त्या घोषणा करायच्या. त्यामुळे हे गेम चेंजर नाही, हे नेम चेंजर आहेत. नावं बदलतात, घोषणा करतात. मुंबई महापालिकेमध्ये भाजपला हरवण्यासाठी मनसेला सोबत घेऊ असं एकीकडे वडेट्टीवार म्हणतात, दुसरीकडे वर्षा गायकवाड म्हणतात नो मनसे. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचीच अजून दुविधा नाही, काँग्रेस काय करायला नाही, काँग्रेसची या संदर्भातली स्पष्ट भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्याच अनुषंगाने काँग्रेस पुढे जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती व आघाडी करण्याचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक आमचे जे संघटन आहे त्यांना दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत त्यांनी चर्चा करावी आणि त्यांना वाटत असेल तर अलायन्स करावं, शक्य असेल तर करावं. तशी काही नगरपालिकांमध्ये आम्ही वंचितच्या सोबत गेलो, काही नगरपालिकेमध्ये आम्ही जानकर साहेबांच्या पक्षात गेलो, काही नगरपालिकांमध्ये आम्ही राजे शेट्टी साहेबांच्या सोबत गेलो. अशा समविचारी काही लोकांसोबत आम्हाला जाता आलं. मात्र हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव अद्यापर्यंत नाही आणि जे ठरवायचं आहे ते मुंबईच्या स्थानिक आमची जी आघाडी आहे ते स्थानिक जे युनिट आहे त्यांनी या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. मात्र उद्धव ठाकरे अजूनही अपेक्षा करतायत की काँग्रेसने जे धोरण ठरवत असताना स्थानिकांना अधिकार आहेत. राज्य पातळीवर किंवा राज्याचं नेतृत्व कुठे आघाडी आणि युती केलेली नाही, ते देखील करणार नाही. आणि ही काँग्रेसची भूमिका सविनय आम्ही आमच्या मित्रपक्षांना सांगितली. एवढंच नाही तर मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारचे धोरण हे राबवत असताना त्यांनी देखील स्थानिक पातळीवर त्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे संजय राऊतही दुसरीकडे म्हणतात की आम्हाला कोणाबरोबर जायचं, कोणाबरोबर युती करायची. जे पक्ष आहेत पक्षाचा पक्ष आणि वेगवेगळे पक्ष आहेत, ज्याच्या पक्षाला त्याचं स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे असं त्यात काही टिप्पणी करावी किंवा असं चुकीचं नाही. आम्ही विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून 2019ला एकत्र आलो. एकत्र असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम आमचा ठरला. पुढे महाविकास आघाडी 2024ला लोकसभा लढत असताना इंडिया अलायन्समध्ये ती परावर्तित झाली आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही काम केलं. आणि इंडिया अलायन्स म्हणून काम करताना, महाविकास आघाडी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत जो दडपशाही आहे त्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो. तो मुद्दा अलबत्ता आजही आहे, मात्र त्याला स्वतंत्र पक्ष वाढवण्याचे पूर्ण अधिकार आहे आणि